वर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत श्री अधिक मास महात्म्य अध्याय 26. वीरबाहू राजा त्याची बायको यांनी प्रधानाच्या बायकोची हेटाळणी केली, त्यामुळे त्यांना भोगाव्या लागणाऱ्या दुःखाची कथा. राधे कृष्ण. राधे कृष्ण. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. जय 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 अनाथनाथा सद्गुरु सगुण स्वरूपा कृपावंता ग्रंथारंभी प्रार्थितो समर्था चरणी माथा भावार्थे दीननाथा म्हणती जी तुझला तरी काय नामाते विसरला षडरिपू गांजती मजला हे काय तुझला उचित आम्ही तव अनाथ दीन गांजले प्रपंच वेदनेने हे तव कौतुक पाहुन लाजित वाणी लौकिकी माता उपेक्षिना बाळाते तेवी तू जगदीश जगाते उपेक्षिता दीनदासाते केवी हेतू ते शोभले हरी तू नाना अवतार धरीशी दीनदासाते प्रतिपाळीशी तेथे मज दीनाशी उपेक्षिची केवी मिरविशी थोरीव आता श्रोते सज्जन हो एका चित्त करून एकाग्र देखा भाव धरून या निका संपूर्ण एका ग्रंथ हा उपेक्षिती निज मनी ग्रंथ तरी केवी प्राणियांचा प्रांत येतरती इतिहास श्री अच्युत अनुवाद लक्ष्मी ते तोची भावार्थ संपूर्ण श्रोते हो करा श्रवण लक्ष्मी ते वदलाचे नारायण तेची श्रवण अवधारा श्लोक अत्र ते कथयिष्यामि कथां पाप प्रनाशिनी यशृंतवा ब्राह्मण नेस्तो मुजते योनी संकटात टीका लक्ष्मी ते वदे नारायण जे एकती भावे करून त्याचे पाप होय दहन संकटी जाण न पडती ते ऐसे वाक्य त्याचे पाहे कोण अभागी उपेक्षु पाहे उपेक्षिता कोण दशा होय त्याची ऐकावी सावकाश श्लोक वीर बाहू नृप पूर्वमाशी मित लेखिले दाता यजवा स्वरूपश्च सुभो गोजन वल्लभा टीका पूर्वीर बाहू राजेश्वर महिमंडळी कीर्ती अपार परम धार्मिक अति उतार दान शूर प्रतापी सगुण स्वरूप ऐश्वर्य संपूर्ण सर्व रायान माझी श्रेष्ठ मान आप्त वर्ग प्रजाजनन चिंतिती कल्याण रायाचे ऐसा भूप सर्वांगुनी मंडित विवेकी जैसा वशिष्ठ सत्य सेना जयाची अपरिमित प्रजा पाळित स्वधर्मेशी तयाची भार्या रूपवती सती नाम जया जाण यशोमती उभयतांची अत्यंत प्रीती असे निश्चिती जानपा यौवन गर्वे नसे गर्विष्ठ लावण्या माझी असे श्रेष्ठ प्रधान रायाचा धर्मिष्ठ अति निकट स्नेह काजी राज्य भार चालविने टका धाक जयाचा सर्वांशी देखा स्वधर्मेशी अतिविवेका न शिवे देखा पापाते त्या राजयाचा मंत्री चतुर तेथे यथा न्यावे चाले राज्यभार तया देशी अन्य विचार न गडे साचारे निर्धारेशी असो ऐसे असता जाण राजपत्नी सर्व गुणी मंडित स्वरूप जाळे पसरून आकर्षिला मानी मन मीन रायाचा श्लोक न दानम न व्रतम वापी न देवतार्चन सेवनम भुक्ते भोगन नेवश्च कांश्च व भूषण तत्परहा टीका सदा सर्वदा विषयासक्त पाही दान धर्म किंचित नेने काही वपभूषणाते सकळ देही सावरिते से सायासे ऐसी जेते राजभार्या जाण कदाही न करी धर्मदान नेने तीर्थ पर्वणी गंगा स्नान करी अमान्य सर्वही पुरोहित सांगता त्रासले बहुत कदाही न करीतो दानव्रत पाहाही अनुकूळ असता त्वरित नाही हेत धर्मावरी त्या ते पुत्र असती दोन सुबाहू शतबाहू नामे जाण तेही स्वरूपे मंडन गुण संपन्न आगळे एकदा मलमासाची या संधी प्रधान स्त्री करून अवधी म्हणे बहुत दीन न घडे विधी राजस्त्री दर्शनाते म्हणून साधून या वेळ प्रधान स्त्री निघे तत्काळ परम झाली से उतावेळ राजस्त्रियेचे दर्शनाची धरून लालसा भेटी पातली ते माळसा सुंदरपणे तिची या वयसा शिबिके माझी आरोढले तुती जाणवी ती स्वामिनी ते प्रधान भार्या पातली दर्शनाते ऐसी एकताची मात सामोरी येत गजगामिनी ती येते धरून निज हस्तकी बैसवेती झाली निज मंचकी एरी स्वभावे ते जावी लोकी तव अपूर्वता देखत इंद्रभुवना ऐसे रम्य सदन रत्ने विखुरली चहूकडून सूर्यप्रभे समान जाण शोभे सदन ती येते तेही अलंकारयुक्त घवघवीत सुस्वरूपे असे नटत पयोधर सर्वदा उघडी झाकीत अचळ सरसाविता वेळोवेळा अपारते ते दासदासी सदा सादरता सेवेसी काय बोलेल केदवा वचनासी न हाले नेत्राशी पातिया ऐसे देखून ते प्रधान जाया मंजुळ वचने राजभार्या रमुनी तिच्या पाया काय बोले आदराशी तो प्रधान भार्या ते गुणवती ते काय वदत तसे सती म्हणे एके राणी यशोमती वचनाप्रती मान देई हात व मलमास अतिउत्तम प्राप्त झाला केशव पुरुषोत्तम तरी स्नान दान यथानुक्रम उभयता संपादू एक मास अघटित तेथेचे महिमान मागुता साध्य नव्हे ऐसा दिन नेनो कवन वेळ काळ कठीण घडो शके नेनवे ते या लागी राजसे पाही आयुष्य तव आपले नाही यदर्ती आपण उभयताही आचरो देही व्रताते सकळ पदार्थ अनुकूळ दान धर्म करू सर्व काळ सौभाग्यवर्धन होय सकळ पुत्र आणि कलत्रेशी तव आज्ञे माझी भूपती वरी धार्मिक तयाची रीती तो कदाही वारी ना तुझ प्रती करता दान पद्धती यथाक्रमे ऐसे ऐकुनी तिच्या उतरा बोले काही ते राजदरा अवेरुनी वचनामृत सारा बोले सुंदर ते एका म्हणे एके हो गुणवंती बाई कैसे दान कैसे व्रत पाही कोण कष्टवी या देही फळ काही आचरोनी आता आचरावे व्रताते ते फळ पुढे प्राप्त होते देव देईल म्हणून संकल्पाते आशा अंतराते धरुनी ऐसा आचरावा जरी नेम तरी कवन जाणे पुढील जन्म काय ओढ
काय ओढवेल नेनो कर्म पाहून या धर्म कोण आला. दान धर्म करून सर्व जन मृत्यू पाविले ते नाही आले परतून. नेनो स्वर्गी जाचने की सन्मान पाहून या कोण परतले. वृथा कष्ट भावे शरीराते काय ऊने केले भगवंते. सर्व अनुकूळ आहे आम्हा ते एक निरुते भामिनी. धन मागावी श्री हरी सर्व संपत्ती अनुकूळ घरी. पुत्र मागो इच्छा अंतरी तरी असती निर्धारी. पुत्र ते दोघे तेही सर्व गुण संपन्न सर्व गुणी मंडित पूर्ण. वर्तती आमचे वचनाधीन न मोडित वचन कदा ते. जेवी शिव आणि भवानी तेवी मानिती आम्हा उभयतान लागुनी. त्याची मान्यता सर्वजणी जय विजय सुरलोकीचे. मीही सुरपे सुंदर अंगना रूपाभिमाने न मानी कोणा. माझ्या ऐश्वर्या पुढे उना इंद्र ठेंगना मी मानी. सदा सर्वदा मज लागी नृप संतोष स्व अंगी. प्राण वेचिल वचना लागी माझ्या नृपेंद्र तो. परमप्रीती आम्हा उभयता ऐसे ऐश्वर्य मज असता. तेथे व्रत प्रभावाची वार्ता काय भगवंता मागावे. आता व्रत आचराबाई कोणी तेही एक पाहना कहाणी. सदा पिढीले जे दारिद्र्य करुणी व्रत त्याने करावे. अन्न वस्त्र न मिळे किंचित पोटी नाही ज्याच्या संतती त्याने करावे पैव्रत अनेक माता उधारी. व्याधीयुक्त असता शरीरी त्याने जपावा हरिहरी. किंवा एकीची पुत्र संसारी तोही नायक पिते आते. सदा सर्व काळ माता पिता देखून शकीचे सर्वथा ऐसी जेथे असे अवस्था त्याने या व्रता आचरावे. व्रत आचरता संपूर्ण मनी हेतू हाची पूर्ण व्हावे माझे कल्याण करावे म्हणून व्रत हे. तरी श्रीहरी कृपे करून पाही सर्व अनुकूळ मज लागी बाई. मज नसेची वाचना काही व्रत प्रभावी साजनीये. ऐसी तिच्या वचनाची हेळना करती झाली नृपांगना. कोणी जावे ते थाटना कष्ट जाना शरीराते. अमृत ऐसे तिचे वचन एरी माने तृण समान. जेवी अमृत कुंभी नेऊन उकेरडा ओतिया भागी. जेवी उदकी असद्बुद्धी सांगता तो तव नायिकेची तत्वता. मग त्या ते पस्तावा होता कुसुमशी मना माझी. तसा प्रकारे येथे झाला नायिके शिकविल्या बोला. अभिरण्य सती गुणवतीला अपायाला वाट केली. असो होणार ते का सुखे ऐसे मानून यानिके. आज्ञा घेऊन तत्काळिके गृहवती गृहाते पातली. तव ते गुणवती प्रधान कामिनी. आरंभिती झाली व्रता लागुनी यथापूर्वक भावार्थ मनी. चक्रपाणी आराधित तसे एकीकडे यशोमती सती भोग समयी येता नृपती. अवघा समाचार तयाप्रती झाली सांगती आदरेशी. नृपे उत्तर न देता ओतयेला संपादित झाला वळा. तव अपूर्व झाली लीळा ते सकळान माझी परिसहू. कठोर शब्द न जावे मानविया ते मग तो तव साक्षात अनंत. ज्याने सर्वांते हृद्गत दूषण भृता ठेविलेसे. म्हणे कोपला नारायण ज्वर प्राप्त झाला न लागता क्षण. राजभार्या अत्यंत व्याकुळ जाण शांत नव्हे जानस ज्वर पै अत्यंत भूत ज्वर अंगी. प्राण जाऊ पाहे लगबगी वार्ता फाकताची जगी. नृप वेगी पातला पुत्रही धावे नले वेगे. सन्निध पातले निजांगे दास दासी अपार वेगे. पातले वेगे तया ठाई बहुतान परी उपचार करविता झाला नृपवर. औषधी देता नव्हे बरे व्या अधिकाधिक व्यथा जायची तया. अधिकाधिक व्यथा जाची तया. घाबरे झाले नगरवाशी उरस्फोट नृपवराशी. रुदित शब्द न फुटे पुत्राशी दास दासी एकांत. तव तो मंडन प्रधान पाही स्त्री सहित धावत आला लव. तव तेथे दुःखाते पारस नाही समजावीत नाही कोणी कोणा. शांतविना मंडन प्रधान उगेन राहती नृपनंदन. राजयाचे अश्रुपूर्ण देखे प्रधान निज नयनी. करपल्लवे समजता ते प्रधाने शांत केले तेथे. तव गुणवती प्रधान भार्या ते आंतरगृहे ते पातली. निवारून सकळ स्त्रियांचा मेळा आपण पातली यशोमती जवळा. निवारुणी सकळ दुःख कल्लोळा उपचार केला बहुतेने. तुतिग्या माझी काय झाले राजयोषितेने अवलोकिले. तव गुणवतीचे मुख चांगले सुशोभित देखिले निजनयनी. हरिंद्रा कुंकुम लेत वदनी माता सिंदूर सुशोभिनी. अंजन घालून यानेनी देखे भामिनी रायाची. मुखी तांबूल असे रंगला अलंकारे मंडित ते अबला. देखती झाली राजवेलाळा देखुनी कपाळा आठी घाली. मग बोले राजयोषिता कोण काळ शृंगार करिता. सकळी का शोक अवस्था शृंगारी याला जानसे. तरी उठे आता येथुनी जाई आपल्या सदनी. आली शृंगार सावरुनी दर्शन लागुनी माझ्या. ऐसे वदता ती येते एरीचे काय चाले तेथे. स्वामी निखादिता सेवका ते न चाले तेथे तुझियाचे. राजा कोपला प्रजा ते पाही सर्व संपत्ती लुटिता होई. तेथे तुझियाचा उपाय नाही तैसीच नवाही दिसे. असो कोपारूढ राजराया देखून उठली प्रधान भार्या. स्वगृहा पातळीवलाया सखेरयुक्त अंतरी. एरीकडे नृपसुंदरी बहुसंख्य तेथे अवसरी. नृपा लागी अत्यादरी पाचारी जवळीके. म्हणे काही पाहिले कौतुक एरू म्हणे नाही देखिले सम्यक. ती म्हणे तुम्ही भोळे भाविक नेना कौतुक स्त्रियांचे. मज प्राप्त झाले हे दुःख तुम्ही सकळ करीत असा शोक. प्रधान स्त्री गुणवती देख आली निशंक शृंगारुनी. काही दुःख न वाटे तिचे मनी विपरीत मना माझी करणी. म्हणून आली शृंगारुनी लज्जामणी न वाटे. ती सेवक मी स्वामिनी हा भाव
नसे तिचे मनी ऐसी तो सेवकाची करणी नायको कानी स्वामिया ऐसे बोलविले रूपांतरा दूर त्याजिते राजसुंदरा एकूण कांतेच्या उत्तरा झाला संचार क्रोधाते प्रम विवेकी तो भूपती एकूण स्त्रियेची वचनोक्ती अनुसरला क्रिय गती त्याची पद्धती अवधारा जो लागला तो सर्वेश्वर बुडाला तो अपायी पडे भला संशय याला नसेची तव राये क्रोधे करून तव करशिला तो मंडन पायी शृंखला दृढ घालून गृह लुटून पै नेले त्याची सकळ संपत्ती आणविता झाला भूपती प्रधान दंडीला हे ख्याती नगरा माझी प्रगटली पहा प्रभूची केसे विंदान चाले जो सत्क्रियेवरून करून त्यावरी अपाय कुसळती जाण परी धैर्य ठाण न सोडावे गुणवती आचरता व्रत बर्वे प्रधान करशून गे ठेविला राये परी डगमगण्याचे हृदय न सोडी सोयव्रताची गृहीचे नेरे सर्वधन परी न कंटाळे तिचे मन मने व्रत न होता पूर्ण केवी टाकू मध्यंतरी व्रत आचरे सायाशी वृत्तांत कळणाऱ्याशी मग बोलू पाठविली दासी पतिव्रते जनिद रूप जो पाहे विलोकुन तव अलंकारयुक्त कामिनी कुंकुमयुक्त शोभित वदने नृपे मनी जानिजे मने कांता बोलली सत्य सांप्रत नव्हे असत्य ही तव जाया शोभित नवे दुःख कालतरी मग क्रोधयुक्त होऊन पाही ते येते ठेविले कारागृही उभयता ते एकची ठाई ठेविले असे निधार परी तेथेही न सोडी व्रता नित्य आचरे प्रधान कांता तव एके तिने प्रधान तत्वता झाला बोलता स्त्री येते मने आपण उभयता कारागृही कवन दुःख असता देही अवस्था देही व्रत आठवले कैसे काही अपरूप नवाई देखो हे श्लोक मंडन उवाच न जाने कर्मणः कस्य विपाकोयो स्थितः गुणवत्य उवाच देवसेवक वर्गस्य समायत्तं च जीविताः टीका तव वदे तेव्हा गुणवती बोली कसे पतिप्रती हे नाथ जाणत वृत्ती केवी निवृत्ती करीतसा आपला तो सेवक धर्म तो आपण साधिला नेम अव कर्म हे पुरुषोत्तम सर्व जाणे बोले प्रधान मंडन हे तो माझी कर्मरेषा पूर्ण पायी झाल्या शृंखाळ बंधन उभयता आपण दुःख भोगू मज करता तो ते पाही दुःख तसे हृदयी एरी उत्तर देते समयी शेषशायी निवारिता श्लोक विष्णू विश्वंभर धारक रणैक धुरंधर श्रीधर परशे मान सर्व दुःख निकृंतनहा टीका म्हणे हे नाथ चुडामणी चिंता न कीजे निजमनी विश्वंभर चक्रपाणी अवधार त्रिभुवनी ज्याचा त्याची हे सर्व सत्ता त्रैलोक्य प्रतिपालिता जाणे सर्वांचे मनोगता हिताहित सर्वही तरी दृढ भाव तयाचे पायी निवांत राहावे हृदयी आठवून या शेषशायी तोची सर्व निवारिल ऐसे सतीचे नेम वचन एकूण स्वस्त राहे प्रधान एरी भावार्थ मनी धरून करी संपूर्ण व्रतपै होता व्रताची संपूर्णता मज आठवू झाला तत्वता उन्हे येऊ पाहे पै आता न करती व्रता कोणीही ऐसे जाणून अंतरी स्वप्ने जागृत केला नृपकेसरी त्या ते बोलता झाला वैखरी अवधारी सुंदरी तेची तू स्वप्ना माझी राया ते पाही जागृत केले ते समयी मूर्खा सावध आता होई बोलतो काही ते ऐका विना अपराधे तत्वता कारागृही राखिले उभयता प्रधान आणि त्याची कांता तरी अन्याय कोणता त्याचा ते गुणवती परमसज्ञान ते प्रबोधी यशमती लागून मलमास व्रताचरण आचरू जाण उभयता तेना आणि कथा निजमनी केली व्रताची हिळणी त्या योगेश्वर अद्भुत सदने कष्टी होत तव जाया गुणवती भावार्थे करून व्रत करीती झाली आपण भेटीस येता तुझ्या कांतेने विपरीत मनी भावले ते तव सदैव सुदवासिनी संभ्रमे भरित सौभाग्य खानी कज्जल कुंकुमाते स्वीकारून पातली सदनी तुझ्या ते तव देखता मनी शोभ पावली कामिनी तू ते भासवून विपरीत करणी घातले बंधन उभयता तरी तेथे अन्यायी होता तुवा विचार न करता नृपनाथा गृह लुटून तत्वता बंदी उभयता कारागृही ते गुणवती सुशिरा पुण्यलेश ती ऐसे घडला तरी मुक्त करी उभयताला देऊन धनाला सर्वही इतके करी सत्वर जा आता सन्माने बोळवी उभयता हे जरी न करीशी नृपनाथा तरी आत्मखाता पावशील ऐसे स्वप्ने सांगून शेषाई गुप्त झाले ठाईच्या ठाई रावो जागृत होता हृदयी मानी नवाई अद्भुत मग घाबरेपणे ते वेळी स्वप्न सांगे श्री जवळी एकता तेहीचा काटली अंतरी कळली निजखून मग म्हणे जी लोकनाथा त्या ते सत्वर मुक्त करा आता नाही तरी बरी न दिसे अवस्था होईल घाता आपुले ऐसे एकताची वचन दुचकले रायाचे मन तैसाच बंदिशाळी येऊन उभयतान लागून नविले शृंखळा बंधनामधून मुक्त केला कांतेसहित गोरविला नूतन वस्त्रे देता झाला कारभार ओपिला मागोती वस्तू जात सर्वही तयाचे तेही अर्पण केले साचे बोलून अनम्र वाचे सर्वाते क्षमा मागे गुणवती सती परमंगळा राव नमस्कारी वेळोवेळा राव भाजे तेही आराम वाटला परी कंठ दाटला सद्गदित मौनीची नमस्कारिली सती काही न बोलवेचे पुढती परी अपराधाची शांती नवल रीती अनुपम्य ऐसे बलवास व्रता मग तया चरती उभयता सकळ सौभाग्य सरिता झाली प्राप्त तयाते मग नगरवासी सकळ व्रत करीते झाले सचळ तये नगरी काळ वेळ नो हे दुष्काळ कदाही ऐसेही मलमास महात्म्य आख्यान अभिरिता काय झाले कथन तेची केले निवेदन सत्य जाण भामिनी येतो जी अथात्र बरवा श्रुती ते निवेदला आगवा न घडे तरी हा हेळसावा प्रत्ययो घ्यावा श्लोकांतरी तिसरी अधिक 5 महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे समत मनोहर सुत विरचित षट्टविंश
विंशतमोध्याय गुढ हा. राधे कृष्ण, राधे राधे.